उमरेड तालुक्यातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुधीर पारवे फाउंडेशन, लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था भिवापूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उमरेड येथे भव्य निशुल्क महाआरोग्य रोगनिदान, शस्त्रक्रिया नोंदणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन, आवश्यक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी, विविध वैद्यकीय चाचण्या तसेच रक्तदान शिबिर अशा अनेक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी बोलताना माजी आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले की आरोग्य हीच खरी संपत्ती असून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि मोफत उपचार मिळणे ही काळाची गरज आहे। याच उद्देशाने महाआरोग्य अभियान राबविण्यात येत असून उमरेड तालुक्यात आतापर्यंत 12 महाआरोग्य शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली। या शिबिरांमधून हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेत उपचारांचा लाभ घेतला आहे। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की हे अभियान अधिक व्यापक करण्याचा संकल्प असून वर्षभरात तालुक्यात एकूण 50 महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा मानस आहे। दुर्गम आणि ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेत निदान, उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मदत मिळणार असून नागरिकांनी या मोफत आरोग्य उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। आज तो वाढदिवस आहे, वाढदिवस तर येत राहतील, जात राहतील, एक तारीख होत राहील, परंतु माझे हे आरोग्य शिबिर या वाढदिवसाचं औचित्य साधून या भागामध्ये आपण आरोग्य शिबिर लावलं। याच्या आधी 16/5 ला पहिलं आरोग्य शिबिर झालं, ते दुर्गम भागातून 45 डिग्रीच्या तापमानामधून, आणि हा 14वा आरोग्य शिबिर आहे, कॅम्प आहे। तर या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जरी माझा वाढदिवस असला तर मी हा संकल्प केलेला आहे 50 शिबिर एका वर्षात करायचे। पंडित दीनदयाल उपाध्यायांनी तोच नारा दिला की समाजातल्या शेवटच्या पंक्तीमध्ये असणारा माणूस त्याला मुख्य धारेमध्ये आणायचं, म्हणजे सामाजिक दृष्ट्या। मी त्यांच्याच एक विचारावरती आरोग्य विषयक त्याला मुख्य धारेमध्ये कसं आणता येईल, म्हणजे त्याचं शरीर सुदृढ कसं ठेवता येईल, तेव्हा त्याचं शरीर सुदृढ राहिलं, त्याच्या पत्नीचं शरीर सुदृढ राहिलं, त्याच्या मुलाबाळाचं शरीर सुदृढ राहिलं, त्याच्या सगळ्या परिवाराचं सुदृढ राहिलं तर त्याच्या जीवनामध्ये आनंद राहील, प्रेम राहील, आणि ही आनंद म्हणजे ती खऱ्या अर्थाने त्याची एक संपत्ती राहणार आहे। म्हणजे आरोग्य संपदा ही धनसंपदा आहे, हा नारा देत खऱ्या अर्थाने त्याचं स्वास्थ्य कसं राहता येईल हा संकल्प केला आहे। आणि या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, सुधीर पारवे फाउंडेशनच्या माध्यमातून, लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आपण कॅम्प घेतो। म्हणजे हे निवडणुकीचे कॅम्प नाही आहे, मी स्वतः जातीन हजर राहतो, तळपायापासून डोक्यापर्यंत चेकअप करण्याची पूर्ण टीम आहे। याच्यामध्ये ईसीजी काढून देतो, ईसीजी मध्ये प्रॉब्लेम आला तर एमडी मेडिसिन डॉक्टर आहे, एमएस डॉक्टर आहे, तो लगेच रेफर करतो 2D इको, शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये नेऊन 2D इको करून देतोय। 2D इको मध्ये प्रॉब्लेम आला तर त्याचा एंजिओग्राफी कशी करता येईल मोफत मध्ये तो करून देतो। म्हणजे त्याचं पूर्ण हार्ट स्वस्थ कसं राहील हा प्रयत्न आहे। महिलांच्या संदर्भामध्ये स्तन कॅन्सर संदर्भामध्ये मेमोग्राफी मशीन इथं आहे, तर ते टेस्ट झाल्यानंतर सेकंड टेस्ट पण फ्री करून देतोय। डोळ्याचे कॅथडचे मोतीबिंदूचे लोक निघाले असेल तर त्यांना इथे चष्मा लागत असेल तर त्याचे नंबर इथं काढून देतो। चष्मा फ्री देत नाही, चष्मा तुम्ही आपल्या आवडीने स्मार्ट दिसले पाहिजे, चांगला चष्मा तयार करा, टिकावदार। ते कॅम्पचे चष्मे 100-150 रुपये दिले फेकले असं नाही करायचं, चांगलं करायचं आहे, एकदम कॉन्क्रीट काम। आणि त्याला रेफर करून मोतीबिंदूचं ऑपरेशन पण फ्री करून देतो टोटल। त्याचं हायड्रोसिलचे ऑपरेशन असेल, पोटाचे ऑपरेशन असेल, त्याची एक्सरे ऑफ चेस्ट असेल, त्याचा MRI असेल, त्या सगळ्या गोष्टी हाडापासून स्किन पासून तर टोटल 1 to all ह्या फ्री। इथून नेण्यापासून त्यांना चहा, नाश्ता, जेवणाची सोय, राहण्याची सोय, त्यांना दवाईची सोय, ऑपरेशन सोय आणि आणण्यापर्यंत ज्या ठिकाणून आम्ही पेशंट त्या ठिकाणी चेकअप केले त्या ठिकाणी त्यांना सोडून देण्याची सोय आम्ही हे स्वीकारलेली आहे। मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवाची सेवा हीच खरी परमेश्वर सेवा आहे। ह्या उदात्त हेतूने आपण हे अविरत चालू ठेवणार आहे। सुधीर लक्ष्मणा फाउंडेशननी हे अविरत मागच्या 20 वर्षापासून चालू ठेवलेला आहे। तो प्रोग्राम हा अविरत चालू राहणार आहे। हा का वर्षभरासाठी नाही आहे, हा वर्षानुवर्ष या दारिद्र्य नारायणची, गरीब माणसाची, शेवटच्या पंक्तीमध्ये राहणाऱ्या गरीब माणसाची, महिलांची, मुलांची सगळी सोय कशी करून देता येईल हा संकल्प केलेला आहे। त्यामुळे आनंद आहे, लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे। मी
त्यांचा आशीर्वाद घेतोय. आशीर्वाद घेता आला पाहिजे. आशीर्वाद असा भेटत नाही, शुभेच्छा अशा भेटत नाही. किराणा दुकानामध्ये गेलं दे मला आशीर्वाद, दे समाधान, भेटत नाही. कुछ किए बिना कुछ मिळता नाही. मी घेतोय, बाकीच्याला घेता येत नाहीये, ते दुर्दैव आहे. मला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, मला त्यांचं प्रेम घ्यायचं आहे. त्याच्यामुळे माझा उत्साह वाढतो. माझं तारुण्य असं चीर तारुण्याचं येतं. मला ऊर्जा भेटते त्यांच्या काम केल्यामुळं, आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून मी अधिक सेवा करू शकतो, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे मी ही सेवा स्वीकारलेली आहे आणि ही अविरत करत राहील. मी त्यांचा आशीर्वाद घेत राहील, पुन्हा समाजामध्ये ताकदीने त्या ठिकाणी उभा राहील, परत परत सेवा करत राहील, हा संकल्प मी केलेला आहे. आणि प्रत्येक नेत्यांचा उद्देशच आरोग्य शिबिर घेणं आहे की, कारण की वाढदिवसाच्या निमित्त जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसला वाढदिवस 22 जुलैला मुख्यमंत्र्यांचा, त्यांचे त्या उपलक्षाने 22 जुलैला नागपुरात मोठं आरोग्य शिबिर आहे. नितीनजीची संकल्पना आहे, त्यांनी आपल्या आईच्या नावावर हॉस्पिटल टाकलेलं आहे. आपण सुद्धा कशी नाही 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 माझा 16/5 पहिला आरोग्य शिबिर चालू झाला. 16/5 धगधगत्या 45 डिग्रीच्या तापमानामध्ये कुई तालुक्याच्या हरदोली नाईक या गावामध्ये पुनर्वसित गावात चालू झाला. माझा वाढदिवस आज आहे हो. आज 14वा शिबिर आहे. याच्यानंतर अजून जो पावसाळ्यानंतर होणार माझा वाढदिवस राहणार नाही, माझ्या पत्नीचा वाढदिवस राहणार नाही. तो हा प्रोग्राम 50 कॅम्प घेतोय, म्हणजे अविरत आहे. स्थानिक आमदारांच्या कार्यप्रणालीवर आपण संतुष्ट आहात? आता त्यांना काय, ते जनतेला विचारा तो प्रश्न. जनता इथे कशा पद्धतीने त्यांचा उपभोग करतात, त्यांना सांगतात की नाही काम, ते करतात की नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करायचं मला माहित आहे. मी सातत्याने या विभागाचा आमदार राहिलेलो आहे. मी समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे. मी कुठल्याही माणसाला वाऱ्यावरती सोडणार नाही. ते सामाजिक काम असो, ते रस्त्याचे प्रश्न असो, ते पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असो, ते आरोग्याचे प्रश्न असो, त्यांच्या कुठल्याही असलेल्या अडचणी, माझा जनता दरबार हा अविरत चालू राहणार आहे. त्यांना निशुल्क सन्मानाने त्यांचा पूर्ण सन्मान करत त्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल तर हा प्रयत्न नक्की करणार आहे, अविरत करत राहणार आहे. आमदार असो नसो, इच्छाशक्ती मोठी आहे ना. मनामध्ये भाव आहे. मनामध्ये भाव नसेल, मनी नाही भाव देवामध्ये पाव, जमल का? नाही जमणार. मनामध्ये भाव आहे की त्यांची सेवा करायची, त्यांच्या अडलेल्या प्रश्नाला मार्गी लावायचं, हे मी नक्की करत राहणार आहे. त्यांनी काय करतायत ते त्यांचा प्रश्न आहे, पण मला काय करायचं आहे. कुत्र्याने आपल्याला चावल्यानंतर आपण चावत नसतो, आपण मलमपट्टी करतो. त्यांना कसं वागायचं, त्या कुत्र्याने चावण्याचा धर्म केला, कुत्र्यांनी आपला चावण्याचा धर्म केला, आपण मलमपट्टी करायचं. त्यांना कसं वागायचं लोकांसोबत हा त्यांचा प्रश्न आहे, पण मी कसं वागायचं, लोकांची सेवा करायची का नाही करायची, लोकांना न्याय द्यायचा का नाही, मी न्याय देत राहील. जनता के सम्मान में सुधीर पारवे मैदान में हर चीज में रहेगा, हा संकल्प खऱ्या अर्थाने. काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी. इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत.